माणगाव बाजारपेठमधील अतिक्रमण विरोधात माणगाव नगरपंचायतने बेधडकपणे मोहीम राबविली आहे। पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात नगरपंचायतने ही कारवाई बेधडकपणे राबविली आहे। माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी ॲक्शन मोडवर आले आहेत। माणगाव बाजारपेठेमध्ये गेले काही वर्षे वाहतूक कोंडी आणि फुटपाथवर अतिक्रमण हा प्रश्न गंभीर बनला होता। फुटपाथवर वाढलेल्या व्यावसायिकांनी पादचारी मार्ग अडवले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याची दखल घेत माणगाव नगरपंचायतच्या अतिक्रमण विभागाने मोहीम राबवली। त्यामुळे बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी माणगाव नगरपंचायतने हे अतिक्रमण हटविण्याची सुरुवात केली। यावेळी काही व्यावसायिकांनी देखील या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिक्रमण प्रशासनाने कठोर भूमिका घेतली। प्रश्न असा आहे की कारवाई तात्पुरती आहे की काही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत, हा प्रश्न उद्भवत आहे। कारण याआधी देखील अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या, परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली। अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही। ही कारवाई दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहे, हे येत्या काही दिवसातच ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।